शासनाच्या नव्या आरक्षण धोरणाला मंत्री संजय राठोड यांनी विरोध केला। आरक्षणाच्या नव्या नियमाचा अभ्यास असता तर विरोध केला असता। आरक्षित वर्गाला खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही असं संजय राठोडांनी म्हटलंय। मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन असं संजय राठोड यांनी म्हटलेलं आहे। प्रहारचे बंटी रामटेके यांनी शिवराय कुलकर्णी यांच्यावर जहरी टीका केली आहे। बच्चू कडू यांच्यावर टीका करण्याची तुमची पात्रता नाही असं त्यांनी म्हटलंय। बच्चू कडू गेली 20 वर्ष जनतेमधून निवडून येतात असं रामटेके यांनी म्हटलंय। आजही बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तर बच्चू कडू 50,000 मतांनी विजयी होतील असा दावा आता त्यांनी केलेला आहे। स्वतः बडनेरामध्ये तुम्ही ज्या बडनेरात राहता, हिंदू मुस्लिमचं राजकारण करता, दिवसभर गुटखा खाऊन राहता आणि त्या बडनेरात तुमचं जिथं घर आहे तिथं त्या बडनेऱ्यामध्ये 3 इमामच्या सीटा आल्या। बीजेपीची एकही सीट नाही आली। सन्माननीय बच्चू भाऊ सतत 20 वर्ष त्या मतदारसंघाचे आमदार होते। आज जरी त्या बडनेरा अचलपूर मतदारसंघात जर निवडणूक बॅलेटवर लावली तर 50,000च्या लीडनं जर बच्चू भाऊ निवडून आले नाही तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊन घेऊ। काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी आता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 26 ते 29 मे रोजी टिळक भवनामध्ये प्रशिक्षण शिबिर होणार आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन केलं जाईल। पक्ष बळकट करण्यासाठी संघटन सृजन अभियान आणि विविध विषयातील तज्ज्ञ सुद्धा या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।